जसं एल एल कपलिंग होतं तसं आता एस एस कपलिंग आहे. एल एल मध्ये there are so many possibilities of L values, but in case of spin there are only two possibilities. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग आहे, या इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग आहे. देर आर टू पॉसिबिलिटीज. द टू स्पिन्स आर आयदर इन द सेम डायरेक्शन ऑर इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे एक तर दोघं स्पिन अप होतील किंवा स्पिन डाऊन होतील, किंवा एक स्पिन अप दुसरा स्पिन डाऊन, तर पहिला स्पिन अप स्पिन डाऊन दुसरा स्पिन अप. म्हणजे एक तर इन द सेम डायरेक्शन ऑर इन द अपोजिट डायरेक्शन, दोन केसेस. आणि स्पिनची व्हॅल्यू किती असते? हाफ. जर अप स्पिन असेल तर प्लस हाफ, जर डाऊन स्पिन असेल तर मायनस हाफ. इन द सेम स्पिन असेल तर प्लस हाफ. इफ द अपोजिट स्पिन असेल तर मायनस हाफ. बघा आता हा वाचा. इन एस एस कपलिंग, जसं एल एल कपलिंगला आपण ऑर्बिट ऑर्बिट इंटरॅक्शन म्हटलं होतं, तसं एस एस कपलिंगला आपण स्पिन स्पिन इंटरॅक्शन म्हणतो. इन टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सिस्टीम, S1 एका इलेक्ट्रॉनचा, S2 दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा. S1 आणि S2 आर देअर स्पिन क्वांटम नंबर्स, हे माहिती होतं. पण जेव्हा त्यांच्या स्टार बरोबर h/2 पाय लागतो तेव्हा तो काय असतो? अँग्युलर मोमेंटम असतो. म्हणजे S1 स्पिन, त्याचं S1 स्टार h/2 पाय हे स्पिन अँग्युलर मोमेंटम. S2 हा स्पिन क्वांटम नंबर, त्याचं स्पिन angular momentum is 2 star h/2 pi are their spin angular momenta respectively. Then the resultant spin quantum number depends on the direction of the spin of the two electrons. The two electrons either spins in the same direction or in the opposite direction. म्हणजे दोन पॉसिबिलिटी आहे. म्हणून पहिली केस घेतली मी, केस फर्स्ट. If the two electrons spins in the same direction, सेम डायरेक्शन म्हणजे काय? आयदर दे स्पिन अप और स्पिन डाऊन. स्पिन अप हो किंवा स्पिन डाऊन हो, पण ते दोघं जर एकाच डायरेक्शनला आहे, दॅट मीन्स दे ऍड इच अदर. बिकॉज दे आर स्पिनिंग इन द सेम डायरेक्शन, दे ऍड इच अदर. म्हणजे टोटल रिझल्टंट एस काय होईल? S1 प्लस S2. मग आता मी या दोन केसेस दाखवले बघा. S1 आणि S2 दोघं अपवर्ड डायरेक्शनला आहे. इथं S1 आणि S2 दोघं डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. मग ते अपवर्ड राहू डाऊनवर्ड राहू, पण सहायका डायरेक्शनला आहेत, म्हणून ते ऍड इच अदर. मग S1 ची व्हॅल्यू हाफ असते, S2 ची व्हॅल्यू सुद्धा हाफ असते, आणि दोघांची बेरीज करायची. हाफ प्लस हाफ म्हणजे काय? 1. म्हणजे जेव्हा सारख्या डायरेक्शनला स्पिन असेल तेव्हा रिझल्टंट स्पिन 1 येईल. मग 1 येईल म्हणजे काय? वेक्टर डायग्राम काढताना फक्त एक मोठी रेषा काढायची, बरोबर आहे, आणि तिचं तोंड वरती ठेवायचं, कारण या दोघांचे तोंड वरती आहेत. समजा S1 बी वरती आहे, S2 बी वरती आहे, तर त्याचा रिझल्टंट काय येईल? कॅपिटल S असा मोठा काढायचा, आणि तो या दोघांचा रिझल्टंट आहे म्हणून असं मोठा काढायचा. आणि तेच फक्त दोघं डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, पण ते एकाच डायरेक्शनला आहे, म्हणजे इथे सुद्धा बेरीज होईल. म्हणजे तो एरो त्यांचा रिझल्टंट असा खाली डायरेक्शनने काढायचा, आणि त्याला बाजूला S लिहायचं. आलं लक्षात? हे आलं का लक्षात? हो सर. हा, आता हे सेम डायरेक्शन झाला. आता इफ दे नाही, आता हे हा एक आहे, हे बघा, हे सर्व क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये होतं, बरोबर. आता त्याच्यासारखंच आपण इथं व्हेक्टर डायग्राम काढून घ्यायची. म्हणजे S1 हाफ, S2 पण हाफ, आणि S काय आला? 1. हाफ प्लस हाफ 1. मग हे क्लासिकली झालं. क्वांटम मेकॅनिकली म्हणजे डोक्यावर स्टार ठेवले. S1 स्टार म्हणजे रूट S1 प्लस 1. S1 हाफ आहे हा, म्हणून हाफ हाफ प्लस 1. हाफ प्लस 1 म्हणजे 3/2. मग हा 3/2 गुणिले हाफ म्हणजे 3/4. हे जर भागाकार वर्गमूळ केलं तर ते 1.732 भागिले 2 येतं. 1.732 म्हणजे 2 धरून घ्या, म्हणजे बी एक बे, त्याला 1 घेतला मी, म्हणजे S1 स्टार 1 घेतला. आता S1 ची जी व्हॅल्यू ती S2 ची आहे, म्हणून S2 स्टार पण 1च येईल, पण त्यांचा रिझल्टंट S1 आहे, म्हणून S स्टार 1 प्लस 1, 1 आणि 1 2, 2 1 2, रूट 2, 1.4 होता, 1.5 घेतला.
आता जी पद्धत सांगितली त्याच पद्धतीने S1 स्टार हा जो आहे हा एक घेतला, कर्कटक पेन्सिल मध्ये हेच अंतर घेतलं, लोखंडी टोक इथे ठेवलं, कारण हे आणि हे सारखे आहेत, म्हणजे इथंच कर्कटकचा वापर करून मी कर्कटक आणि पेन्सिल मध्ये अंतर घेतलं, इथं कर्कटकचं लोखंडी टोक ठेवलं आणि पेन्सिलने असा कर्व काढून घेतला, बरोबर आहे. मग आता राहिला फक्त एस. आता एस म्हणजे 1.5 आहे, कर्कटक पेन्सिल मध्ये 1.5चं अंतर घेतलं, लोखंडी टोक इथं ठेवलं आणि पेन्सिल इथं जिथं कुठे फिरेल इंटरसेक्ट होईल तिथं इंटरसेक्ट केलं, जिथं इंटरसेक्ट झाले तिथं पेन्सिलने डार्क केलं आणि हे फक्त जोडून घेतलं, झालं. हा S1 स्टार होता, हा S2 स्टार होता, हा त्यांचा रिझल्टंट स्टार आहे. सर्वांना समजलं का? हो सर, समजलं. हो सर. आता आता मी सांगून देतो, याच्यातले जवळपास 40 ते 50% विद्यार्थी असे असतील, मी अगदी चॅलेंज देऊन सांगतो, की ज्यांना हे काही समजलेलं नाही, पेपर होऊन गेला, रिझल्ट लागून गेला, बऱ्याच जणांना आत्ता क्लिअर झालं असेल, अजून बी नसेल झालं तर निसंकोच विचारून घ्यायचं. या ऍप मध्ये बोल. माझे पप्पा बोलतायत की सर किती चांगलं टीच करतायत, म्हणून जॉमेट्री बेसिक लेवलचं पण सांगतायत की एवढं एवढं अंतर घ्या, असं मोजा आणि ड्रॉ करा म्हणून. पप्पा बोलतात की टीचिंग छान आहे सरांची. नाही, कसं असतं, आयुष्यामध्ये प्रामाणिक राहायचं, म्हणून प्रामाणिकपणे नुसतं पाऱ्या टाकायचं नाही ना. आता हे जर मी सांगितलं असतं हे तुमचं टीवायला, हे टीवायचं आहे, हो, जर हे क्लिअर झालं, कारण आताशी 2 इलेक्ट्रॉन आहेत, वी हॅव टू स्टडी मल्टी इलेक्ट्रॉन्स. मल्टी मीन्स मोर दॅन 2, मे बी 3, मे बी 4, मे बी 5, मे बी 6, पण मी तुम्हाला 3 किंवा 4च इलेक्ट्रॉन घेणार आहे. जर 10 इलेक्ट्रॉन घेतलं तुम्ही इथंच गडगड करायला लागून जाते, म्हणजे 2पेक्षा जास्त असेल तर व्हॉट प्रोसिजर वी हॅव टू अडॉप्ट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून मी ते सांगणार आहे, म्हणून हे क्लिअर. आता हे एल कपलिंग आणि एस कपलिंग क्लिअर झालं. हो, पुढे चालू. हो सर. बाकीचे बी बोलत जावानारे, हो सर. मला समजायला हो मार्ग सर. पाहिजे ना. हो. चला मग पुढे हो चालतो. सर, समजलं. आता कोणती कपलिंग आहे तिसरी? LS कपलिंग. LS कपलिंग. आता जे बघितलं आपण ते ऑर्बिट ऑर्बिट आणि स्पिन स्पिन बघितलं. आता ऑर्बिट स्पिन, ऑर्बिट ऑर्बिट ऑर्बिट, स्पिन स्पिन स्पिन, ऑर्बिट स्पिन, म्हणजे जे जे कपलिंग. आता पहिले LS कपलिंग बघू आपण. LS कपलिंग नाही, एक मिनिट, आपण स्पिन स्पिन मध्ये एक केस झाली ना, ही केस कोणती होती? एक केस ही कोणती होती? सेम When they spin in the same डायरेक्शन. direction. बरोबर आहे. आता if they spin in the opposite direction, ही दुसरी केस राहिली ना, ही केस फर्स्ट आहे ना ग. ही केस फर्स्ट होती. आता केस सेकंड बघा, एकदम सोपं आहे. केस सेकंड म्हणजे काय? दे आर स्पिनिंग इन द अपोजिट डायरेक्शन, दॅट मीन्स दे कॅन्सल्स इच अदर. प्लस हाफ मायनस हाफ, minus half plus half, they cancels each other, so resultant spin is 0. काहीच दाखवायची गरज नाही. जर 0 येतं काय याला काढू मी वेक्टर, लक्षात आलं ना. चलो नेक्स्ट.